स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे। येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने काही मुद्दे ऐकून घेतले। त्यानंतर शुक्रवारी 28 डिसेंबरला ही सुनावणी होणार असल्याचं जाहीर केलं। यात सुप्रीम कोर्ट महत्त्वाचे अंतरिम निर्देश देण्याची शक्यता आहे आणि आजच्या सुनावणीत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी महत्त्वाची टिप्पणी करताना म्हटलं की संख्येनुसार प्रतिनिधित्व कसं देता येईल यावरती आम्ही निश्चितपणे निर्णय घेऊ असं ते म्हणाले। त्यामुळे आता शुक्रवारच्या सुनावणीत राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं भवितव्य ठरणार आहे। ओबीसीचं आरक्षण 27%च ठेवा असं म्हणणारी याचिकाकर्ते जे होते त्यांच्या वतीने इंदिरा जयसिंग यांनी युक्तिवाद केला। त्यानंतर विकास सिंग साहेब आहेत सिनियर ॲडव्होकेट, त्यांनी युक्तिवाद केला। त्यांचं म्हणणं होतं की ही 27% देता येणार नाही। पूर्वीचा जो निकाल होता त्याच्याप्रमाणे ओबीसीचं आरक्षण जे ते कमी कमी होऊ शकतं, जिथं एससी आणि एसटीचं आरक्षण आहे त्यांच्यामध्ये मोठा युक्तिवाद झाला। न्यायालयाने मात्र असं स्पष्ट केलं की आपण शुक्रवारी 12 वाजता सुनावणी घेऊ, काहीतरी वर्केबल याच्यात सोल्युशन करू आणि तोपर्यंत ज्या 157 जागा आहेत जिथे हे 50%च्या वर आरक्षण गेलेलं आहे त्याचा डेटाच मात्र आता राज्य निवडणूक आयोगाला द्यायला सांगितलं आणि सगळे आमच्या याचिकाकर्त्यांना सुद्धा तो द्यावा असं त्यांनी सांगितलं। प्रत्येकाला असं वाटायचं की 25 तारखेला काहीतरी ठोस निर्णय येईल, 25च्या नंतर आपण आपला सगळा प्रचार जोरात सुरू करू। परंतु तीच परिस्थिती आता परत आली। राज्य निवडणूक आयोगाकडनं म्हणजे जो जनतेचा उत्सव आहे या देशातला लोकशाहीचा, ज्यांच्या मार्फत हा राबवला जातो, त्या राज्य निवडणूक आयोगाकडनं असे तारीख पे तारीख घेण्याचा जो कार्यक्रम चालू आहे आणि या उत्सवाला कुठेतरी गालबोट लावायचा कार्यक्रम सुरू आहे, हा अतिशय दुर्दैवी आहे। आजची सुनावणी येत्या शुक्रवारी 28 तारखेला दुपारी 12 वाजता ठेवण्यात आलेली आहे। ज्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या संदर्भामध्ये कोर्टाचा अशी मनस्थिती दिसली की जरी निवडणुका त्या झाल्या तरी पण फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन म्हणजे याच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून पण तो निर्णय होऊ शकतो। पण आज कुठल्या प्रकारची तशी काय ऑर्डर झालेली नाही। पण एकंदरीत कोर्टाची जो मानसिकता होती ती अशी होती की इलेक्शन आम्ही थांबवणार नाही। आजची सुनावणी येत्या शुक्रवारी 28 तारखेला दुपारी 12 वाजता ठेवण्यात आलेली आहे। ज्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या संदर्भामध्ये कोर्टाचा अशी मनस्थिती दिसली की जरी निवडणुका त्या झाल्या तरी पण फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन म्हणजे याच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून पण तो निर्णय होऊ शकतो। पण आज कुठल्या प्रकारची तशी काय ऑर्डर झालेली नाही। पण एकंदरीत कोर्टाची जो मानसिकता होती ती अशी होती की इलेक्शन आम्ही थांबवणार नाही। आज एक प्रश्न हा पण उपस्थित करण्यात आला की बांटी आयोगाच्या आधी ओबीसींना आरक्षणच नव्हतं खानविलकरांच्या जजमेंटनुसार, मग ओबीसींना आरक्षण का द्यायचं कोर्टाने? ऍक्च्युअली इंटरप्रिटेशन जे पिटिशनर आहेत ते ओबीसी आरक्षणाला विरोध करतात त्यांनी 6/5च्या ऑर्डरचं इंटरप्रिटेशन तसं काढलेलं आहे। मुळात ते चुकीचं इंटरप्रिटेशन आहे असं आमचं म्हणणं आहे। जो जिल्हा परिषद पंचायत समिती ऍक्ट, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट आहेत ते अजून तसे इंटॅक्ट आहेत। त्याच्यामध्ये 27% आरक्षण दिलेलं आहे। बाठिया कमिशनला आम्ही मागच्या 6 तारखेच्या याच्यामध्ये आम्ही चॅलेंज केलेले, ती माझी पिटिशन आहे। या संदर्भात राज्य सरकारची आजची भूमिका अशी होती की राज्य सरकारने असं सांगितलं की या प्रकरणामध्ये आता कशा प्रकारे पुढे निवडणुकांचा कार्यक्रम न्यायचा आणि या आरक्षणाचं पुढे काय करायचं या संदर्भामध्ये आता एक सविस्तर आम्ही एक अहवालच आपल्यासमोर सादर करू। त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांनी असं सांगितलं, त्यांना न्यायालयाने विचारलं आज की किती ठिकाणी हा असा प्रकार झालेला आहे, तर त्यांनी ती आकडेवारी दिली। साधारणतः 157 ठिकाणी ती साधारणतः दिसते, म्हणजे नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि 2 महानगरपालिका, जिथे जिथे एससी आणि एसटी यांचं घटनात्मक आरक्षण आहे ते आणि ओबीसींचं 27% असं मिळून 50%च्या वर जातं केवळ त्याच लोकल बॉडीजमध्ये। हा प्रश्न आहे म्हणजे जिथे जिथे 27%च्या वर हे आरक्षण जातं आहे तिथे तिथे ओबीसींचं आरक्षण कमी होणार आहे आणि तशा प्रकारचा अहवाल बांटिया आयोगाचा आहे। आणि हे 50%चं आरक्षण जर आपल्याला समजा त्या मर्यादेमध्ये जर ठेवायचं असेल तर तिथे ओबीसींच्या जागा ह्या कमी होतात, त्यांचं प्रतिनिधित्व कमी होतं।
सर्वोच्च न्यायालयाने आज असं स्पष्ट सांगितलं की ओबीसींना आरक्षण निश्चित मिळालं पाहिजे, सगळ्यांना तिथं रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे. मात्र जर याच्यासाठी काही आवश्यक असेल, काही लार्जर बेंच कॉन्स्टिट्यूट जर करायचा असेल तर मग आपण त्या संदर्भात सुद्धा विचार करू शकतो. मूळ याचिकाकर्त्यांच्या वतीने, कारण आमची मागणी होती की छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई सारख्या कॉर्पोरेशन्समध्ये 5-5, 6-6 वर्ष झाले प्रशासक आहेत. अनेक 90% वर महाराष्ट्र सध्या प्रशासकांच्या ताब्यात आहे. त्यामुळे निवडणुका लवकर घ्याव्यात अशी आमची मागणी होती. नाही, ऑलरेडी आजचं जे काही झालं, म्हणजे आजची जी चर्चा झाली कोर्टामध्ये, त्याच्यातून असं दिसतंय की स्टेटने असं स्पेसिफिक स्टेटमेंट केलं की जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि कॉर्पोरेशनचं इलेक्शन तर आता ते काही त्याच्या बाबतीत काही डिसिजन घेतील असं दिसत नाहीये. आणि ऑलरेडी जे नोटिफाय झालेलं इलेक्शन आहे म्युनिसिपल काउन्सिल आणि नगरपंचायतचं, तर त्याच्यामध्ये पण ते लिस्ट द्यायला आम्हाला सांगितली त्यांनी, स्टेटच्या वकिलांना पण आणि इलेक्शन कमिशनच्या वकिलांना पण. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा या शुक्रवारच्या सुनावणीकडे लागल्यात. पुढची बातमी बघूयात. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. आणि त्यामागचं कारण म्हणजे त्यांनी परळीतल्या प्रचार सभेत वाल्मिक कराडची आठवण काढली. आपल्या भाषणात मुंडेंनी भलेही वाल्मिक कराडचं नाव घेतलं नसलं तरी त्याच्या कार्यालयाचा उल्लेख केला. त्याला उपस्थितांनी तशाच पद्धतीनं प्रतिसाद देखील दिला. त्यामुळे धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची उणीव जाणवत असल्याचं काही लपून राहिलं नाही. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात वाल्मिक कराड तुरुंगाची हवा खातोय आणि कराड हा धनंजय मुंडेंचा अत्यंत जवळचा पदाधिकारी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्याच्या अटकेनंतर मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावरती आले होते. आता मुंडेंनी जाहीर सभेत वाल्मिक कराडची आठवण काढल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. तर विरोधकांनी मुंडेंच्या या वक्तव्यावरती जोरदार टीका केली. ऐकूयात. आणि अशा लोकांबद्दल जर महाराष्ट्रातला कुठलाही नेता त्यांना जर आठवण येत असेल तर त्याचा जाहीर निषेधच केला पाहिजे. आणि मला असं वाटतंय दुर्दैव आहे की अशा प्रवृत्तीला जर कुठल्याही पक्षातून अशा काही त्यांच्या आठवणी किंवा त्यांना मदत करण्याची भूमिका केली असेल तर त्या पक्षाच्या नेत्यांना माझी विनम्र विनंती आहे की अशा लोकांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे. कारण का हे महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी हे अतिशय घातक आहे. आणि एका क्रूर हत्येमागच्या लोकांची ह्यांना जर आठवण असेल तर त्यांची विचारधारा काय आहे याच्यावरच प्रश्नचिन्ह आहे. परळीच्या जनतेला मागच्या 2 निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार सुद्धा बजावू दिला नाही. दादागिरी, दहशत, आमिष असे बरेच काही प्रकार करून परळीच्या जनतेला नुसती बोटाला शाई लावली आणि मतदान करू दिलं नाही. असा विविध प्रकार यांनी केलेत. त्याच्यामुळे या प्रकारामध्ये आज काय त्यांना कुणाची जर लई जास्त